साथ निभाना साथिया फेम देवोलीना भट्टाचार्यने केले तुकाराम मुंडेबाबत भाष्य. पहा काय म्हणाली. आपण पाहत आहात विषयच खास. तुकाराम मुंडे हे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेत आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या धडक कारवायांनी सध्या खळबळ उडवून दिली आहे. अन्न सुरक्षेची तडजोड करणाऱ्या आणि नियमाचं उल्लंघन करणारे प्रसिद्ध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ उत्पादकावर त्यांनी कडक पावलं उचलली आहेत. त्यांच्या या आक्रमक व प्रामाणिक कार्यपद्धतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू असून अनेक कलाकारांनी त्यांच्या या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे. TV अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य ही देखील आता मुंडेच्या धडक कारवायाची चाहती झाली आहे. देवोलीनाने एक्स ट्विटरवरून विशेष पोस्ट लिहून तुकाराम मुंडे यांचं कौतुक केलं असून प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाली भाष्य केलं आहे. तिने प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते असंही ती म्हणते. साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर बिनधास्त मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. तुकाराम मुंडेच्या कामगिरीवर भाष्य करताना तिनं लिहिलं की, विचार करा, एका प्रामाणिक अधिकाऱ्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे आणि नागरिक त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक करत आहेत. जर प्रत्येक विभागात यांच्यासारखे प्रामाणिक आणि निडर अधिकारी असते तर गुन्हेगार आणि नियम मोडणारे कायदा हाताळण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. तिने पुढं अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर खंत व्यक्त करत म्हटलं की, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुंडे सरांची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किती वेळा बदली करण्यात आली आहे. अनेकदा प्रामाणिकपणाची खूप मोठी किंमत मोजावी लागते. आशा आहे की त्यांना या पदावरून इतका वेळ नक्कीच मिळेल जेणेकरून ते या संपूर्ण व्यवस्थेतील घाण मुळापासून साफ करू शकतील. IAS तुकाराम मुंडे आपल्या शिस्तबद्ध आणि कडक प्रशासकीय निर्णयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 2005च्या बॅचचे IAS अधिकारी असलेल्या मुंडेंनी आपल्या 21 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल 25हून अधिक बदल्यांचा सामना केला आहे. राजकीय दबाव किंवा माफियासमोर न झुकता कामाशी प्रामाणिक राहणं हेच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्याचं मुख्य कारण मानलं जातं. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे हे आहेत. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना स्वतःची विचार करण्याची क्षमता जपावी. सोशल मीडिया वापरणं चुकीचं नाही, मात्र त्यांचा किती वापर करायचा हे महत्त्वाचं आहे. तरुणांनी योग्य गोष्टीच्या प्रेमात पडून जीव ओतून काम करावं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं, असे आवाहन FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नुकतंच केलं आहे. अन्न सुरक्षा व प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर, तेल यासारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जात आहे. पूर्वी संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक होतं, मात्र आता उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य आजाराचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळणं आवश्यक आहे, असंही मुंडे म्हणाले. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.